पहले से तुम्हारा मला सगळ्यात जास्त आपला रॉक गाणं
मकरंद येईल तेव्हा. हो बाबा, हे काय मकरंद मकरंद लावून ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळा म्हणतात मकरंद येणार आहे, मकरंद येणार आहे. केव्हा येणार मकरंद? अरे येतो माझ्या वाढदिवसाला रात्री 12 वाजता येतो मला विश करायला. तुम्ही लोक तेव्हा झोपलेले असता. विश करतो आणि निघून जातो. कामं असतात त्याला तिकडे खूप. आजोबा, तुम्ही ऐकता का गाणं? वाव! हे आजोबांनी बघ आपल्याला मारायला नवीन आयटम आणलाय. अरे कधी राक्षस वाटलं का तुम्हाला मारायला? अरे हा नळ बिघडलंय, मला सुधरवून घ्यायचंय. मकरंद असताना करा माझी मजाक करा तुम्ही. हा नळ आहे ना, हा मला सुधरवून घ्यायचा आहे. अरे तुझं बाप कुठे? पप्पा झोपले दारापाशी. आजचा झोपलेला आहे. सिक्युरिटी मध्ये आहे ना ती. हो शिरपाटी, ए शिरप्या. आजोबा, मी जे म्हणते ते खरं आहे की नाही? काय म्हणतेस तू? गाणं हे असं आपल्या आत असतं ना. आता कुठे असतं देव नाही, पण तुमच्या गाण्याने माझी झोप उडते एवढं मात्र नक्की. हा म्हणजे ते आतबीत नसतं, इथं असतं असं. अरे काय गाणं आहे का? डबल 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 वाजव. गाणं कसं असावं? कसं सांगा. सांगू तुम्हाला? हा सांगा. चांगली चांगली गाणी आहेत माझ्याकडे. सांगा मग. ऐका. हा चांदोबा चांदोबा भागलास काय? चांदोबा चांदोबा भागलास काय? लिंबोळीच्या झाडामागे लपलास काय? लिंबोळीचं झाड करवंदी, मामाचा वाडा जिरेबंदी. मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया. तुपात पडली माशी आणि चांदोबा राहिला उपाशी. हो आजोबा, हे गाणं असं नसतं. अरे असं नसतं बाबा. असं कुठे असतं ते? लिंबोडीचं झाड, करवंद आणि तो मामाचा वाडा असतो का अगदी? मग कसं असतं गाणं? मला सांगून शिकवतो. दाखवलं कोणतं असतं, कसं असतं गाणं? सांगू? हा चांदोबा चांदोबा भागलास का? सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलाच का? सोसायटीची बिल्डिंग 8. सोसायटीची बिल्डिंग 7 मजली. मामाच्या घरात नाही, मामाच्या वाड्याच्या जागी बांधली. मामाच्या सोसायटीत येऊन जा. तूप रोटी खा, पाव भाजी खाऊन जा. तव्यावर पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. मामाच्या वाड्याच्या जागी बांधली.
पॉलिटिक्स असतं. हो ना, ते हिंदीवाल्यांचं असं असतं म्हणा. आपल्या मराठी चॅनलचं कसं छान रिअलिस्टिक असतं. हो, अगदी सिरियल्स मधनं सुद्धा फरक जाणवतो. हो, आता ते कुंकुमाचं ताटतात थोडं जास्त, पण तरी बेटर इतर स्टफ पेक्षा. अरे हो ना, त्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये होतं ना सगळं. अरे तुला सांगतो, दिस रिसेशन इज हिट अस बॅडली. वेळी ओसरला म्हणून ठीक आहे ना, तर आपल्या सगळ्यांची वाट लागली असती रे. आणि त्यापेक्षा ती एंटरटेनमेंट इंडस्ट्री परवडली. ते पोर्टफोलिओ काय ते म्हणतात ना, ते करून घ्यावं इतपत विचार होता माझा. या हो ना, अगदी हाय होप्स आहेत मला. तसं तिच्या टॅलेंट आहेच म्हणा. अगं पण लकचा सपोर्ट पण तर लागतोच ना. अगं नाही ना ग आला अजून फोन. हो ना ग, अगं अभि निघणारे उद्या. तो जायच्या आधी आला तर छानच आहे ना. गुड न्यूज घेऊनच जाईल मग तो. आय होप टू हिअर द गुड न्यूज. या ईश्वरी, अगं रीमा, मी कळवणार नाही का तुला? इकडे चॅनलचा फोन आला की इकडे मी तुला फोन लावते. हा, अगदी नक्की. हा, बरं ठेवू आता. अगं अभिची सगळी पॅकिंग बाकी आहे. हो, पण उभी चिडचिड करेल तो. Yeah, that's about it. Okay, see you in New York. Bye. बस हा प्रोजेक्ट एकदा आपल्याला मिळाला ना, then there is no looking back. मिळणार, नक्की मिळणार. अरे रीमा सांगत होती हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप लकी आहे. आणि तरी आपण स्पेलिंग बदललं हो, बस उगीच कोणाच्या म्हणण्यावर आडनावात चार हाय लावणार नाही मी. जे चाललंय ते बरं चाललंय. नाही तर उद्या म्हणशील की अभिजित ऐवजी त्रिंबक नाव लावा. मग तुमचं नाव होईल त्र्यंबकराव देसाई. तुम्ही चेष्टा करू नका. हा, रीमाचा अभ्यास आहे न्यूमरॉलॉजीचा. हो मग त्यावर वाद नको राहू द्या. हे पण मधुरा, आज किती दिवसांनी आपण चौघ यावेळी घरात आहेत नाही. अरे वा, लक्षातच आलं नाही. हो ना, किती मजा करतोय ना आपण लोक. किती मजा येते ना आपण सगळ्यांना. किती गंमत करतोय ना आपण लोक. तू असं काय करतेस ग? तुझ्याच विषयी बोलत होते ना रीमा आंटीशी. आज ऑडिशनचा रिझल्ट नाही का येणार? आता पप्पा जायच्या आधी आला तर गुड न्यूज घेऊन नाही का जाणार तो? आणि माझं सिलेक्शन नाही झालं तर कमॉन मारिओ, बंद करतो के ठणाणा नुसता घेऊन फेकून देईन मी. आता महत्वाचं बोलतोय ना आम्ही. हे काय महत्वाचं? 2 महिने झाले सारखं चालूच आहे तुमचं. अदिती समीर ऑडिशन हे ते. आधी मला खूप बोर झालंय. आधी तिला त्रास व्हायला नको म्हणून तो फोन आम्ही दोघं व्हायब्रेटरवर ठेवतोय आणि तू इथे ठण ते काहीतरी चालू असतं इथे. मला खूप बोर झालाय आता. मग जा आज जाऊन टीव्ही बघत बस. अजून हे टेन्शन आले का सिलेक्शनचं? मला काही टेन्शन नाहीये. गुड, असा कॉन्फिडन्स हवा. बघितलंस अभि? ए अभि, हो येस. अरे अख्ख्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुलं सिलेक्ट करणार आहेत ती. त्यात माझी आधू सिलेक्ट होणार आणि मग टीव्हीवर दिसणार आठवड्यातनं 2दा. आणि मग त्यानंतर ह्या सीझनची छोट्या आयडल्सची विजेती आहे अदिती अभिजित देसाई. मग आतापासून सगळं ऐकू येतं रे. त्या जोरदार टाळ्या. बस तिचं सिलेक्शन तर होते आधी. तू आतापासून फायनल एपिसोड बघू लागलीस. मामाचं काय सॉलिड इमॅजिनेशन आहे ना. खरं तर याबद्दल तिचंच अभिनंदन करायला पाहिजे. 2 लाख सुचतोय तुम्हाला ना माझी किंमतच नाही. एक तर इथे मी सतत रक्त आटवते तुमच्यासाठी आणि तुम्ही चेष्टाच करा माझी. मामा, तू इतकी सेंटी का होतीयस? माझं सिलेक्शन नाही झालं तर? अदिती, नाही, हा विचारही मनात आणायचा नाही. तुझं सिलेक्शन होणार, झालंच पाहिजे. कळलं? पण मधुरा, अभि तू मध्ये बोलू नकोस. ओके, तुझं सिलेक्शन होणार. ओके, चल, मी गण्या मला सगळे जमलेत खाली. चल बोलवतात. चल आपण चलू. आधू थांब, चॅनल वाल्यांचा फोन येईल इतक्यात. बस उठारू नकोस.
मामा मी जाणार. नॉट फेअर. प्रॅक्टिस आमची. हा. कसली प्रॅक्टिस आहे? ते डबडे आणि मडके बनवतात त्याची. बँड आहे आमचा रॉक बँड. डबा बँड वा वाले. वा वा अरे नाव काय तुमच्या रॉक बँडचं? विनी तू जा हो. आधू तू थांब. त्या मागच्या बिल्डिंग मध्ये काम चाललंय. त्याचा सगळा धुराळा उडतो बघ. आता आवाज जपायला हवा तू. अरे मामा नॉट फेअर. मी तर जाणार. आदिती मामा आदू ऐक. आदू ऐकत नाही कार्तिक. हॅलो हा बोलतीये. हा बोला. काय? ओ थँक्यू. थँक्यू सो व्हेरी मच. हा हो 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 येऊ ना मी. उद्या येऊ ना. अच्छा शनिवारी. ओके शनिवारीच. ओके ओके हो मी सगळं घेऊन येईन बरोबर. ओके ओके येतो. हॅलो हॅलो वन सेकंड. थँक्यू थँक्यू. अरे अभि 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 अरे कुठे तू? आपल्या आजूचं सिलेक्शन झालं. हो मी टॉप 15 मध्ये आली. That's great news. Let us celebrate. आता माझं स्वप्न साकार होणार. हे चालायचं का आपण? कोट्यात मॅरिएट का सनेट सेंट? ती मला कळवायला हवं. अगं ती मला का आधी अदितीला सांग. हो हो जुनं ट्रेनिंग. आदू आदिती अगं पटकन कर ये. तुझं सिलेक्शन झालं. चॅनल वाल्याचा फोन आला होता. अरे अभि 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 आता आपल्याला ही सगळ्यांची सवय करून घ्यायला हवी. कसली? पब्लिक प्लेस मध्ये जाता येत नाही म्हणे. हो पब्लिक प्लेस मध्ये जाता येत नाही. ऑटोग्राफी करू नको. फोटोग्राफी करू नको. नुसती झुंबड उडते. आणि सीमा सांगत होती बॉम्बिंग होतं. अगं बस बस बस. अजून सिलेक्शनच झालंय. दिल्ली बहुत दूर आहे अभी. थँक्यू बाबा. ए दी कॉमेंट्स. हो काकू आपल्या आदितीचं सिलेक्शन झालं ना. आता ती टीव्हीवर येणार. हो मग आता सेलिब्रिटी होणार ती. आता तिच्याशी नीट बघा हा. काँग्रेस जादू आदिती. आणि काय पुरे झालं हं? चला गणेश मनोज चला निघा का. तुमचे बाबा शोधत असतील ना तुम्हाला. हो काकू आमचे बाप कुठे सोडणार आम्हाला. ते बसले असतील आता बुत्त्यावर. बरं मग आई शोधत असेल. वाट बघत असेल. ओ काकू आम्ही एवढ्या लवकर गेलो ना आईला चक्कर येतील आणि ती पडेल. तरी मी सांगते ना म्हणून जा. चला निघा. अंधार पडला. अभि प्लीज आय डोंट वॉन्ट दिस किड्स प्लेइंग हिअर. आदिती आपण भेटू नंतर.